पहलगाम हल्ल्याच्या 3 दिवस आधीच दहशतवादी झाले होते दाखल। 22 तारखेला पाऊस नसल्याने पर्यटकांची संख्या वाढल्याने हल्ला केल्याची सूत्रांची माहिती। भारताच्या भीतीने पाकड्यांनी अमेरिकेचं दार ठोठावलं। भारतासोबत अणुयुद्ध रोखण्यासाठी ट्रम्प यांनी मदत करावी, शहबाज शरीफ यांचं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांना आवाहन। भारताकडून कारवाईच्या भीतीपोटी पाकड्यांची तारांबळ। पाकिस्तानी लष्कराकडून लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईदच्या सुरक्षेमध्ये 4 पटीने वाढ। पहलगाम नंतर भारतावर 10 लाख सायबर हल्ले। पाकिस्तान बांगलादेश रस्त्यात भारताच्या विरोधात कट। हॅकर्सकडून लोकांचा वैयक्तिक डेटा देखील केला जातोय लीक। अमृतसरमधील दहशतवादी कट बीएसएफने उधळून लावला। हँडबॉम्ब आणि पिस्तुलांसह जिवंत काडतूस केले जप्त। पहलगाम हल्ल्यानंतर उत्तर प्रदेशातून पाकिस्तानी महिला अचानक झाली गायब। पाकिस्तानी महिलेने 9 वर्ष सरकारी नोकरी केल्याची धक्कादायक माहिती समोर। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी सावध राहावं, अजगर कधी गळेल हे त्यांना कळणार नाही। प्रकाश आंबेडकरांचा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सल्ला। सोन्याच्या दरात प्रतितोळा 1,500ची घसरण। जीएसटी सह सोन्याचा भाव 96,400 रुपये प्रतितोळा। यंदा युद्ध परिस्थिती असेल, पाऊस सर्वसाधारण, तर देशामध्ये पिकाची परिस्थिती साधारण राहणार। भेंडवळच्या भविष्यवाणीमध्ये भाकीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।